काय मग येत आहे का जेवायला? आजचा बेत आहे वाम माशाचे कालवण. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा मासा आहे. हा मासा दिसायला जरी वेगळा असेल तरी त्याची टेस्ट खूप छान असते. तुम्ही कधी खाल्ला आहे का वाम मासा? तर आज आपण हे कालवण अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती वाटणामध्ये बनवणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हा मासा अगदी तयार होतो आणि चवीलाही खूप छान लागतो. तर आता वाटणाची तयारी करूया. तर वाटण्यासाठी मी इथे जेमतेमच साहित्य घेतलेलं आहे. खोबरं, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या. इथे मी 2 मोठे लसूण घेतलेले आहेत सोलून आणि 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित बारीक करून घेऊयात. हे मिश्रण थोडं जाडसरच ठेवायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी. चला तर मग आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करूया. माशाच्या कालवणला थोडं जास्तच तेल लागतं, त्यामुळे इथे मी 4 छोटे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान असं तापून घ्यायचं आहे. तेल छान असं तापलं की त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घेणार आहोत. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता मी टाकत आहे चटणी आणि मीठ. कालवण तिखट हवं असेल तर थोडी चटणी एक्स्ट्रा टाका. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असा मसाला परतून घेत आहे. मसाला छान असा परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत. छान असं भाजून झाला की त्यामध्ये आता आपण पाणी ॲड करणार आहोत. पाणी रस्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी असेल त्यानुसार टाका. इथे मला घट्टच हवा होता रस्सा, त्यामुळे मी पाणी कमी टाकलं आहे. आता रस्सा उकळत आला की त्यामध्ये आपण माशाचे तुकडे टाकून घेणार आहोत. आता पुन्हा सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. माशाला शिजायला जास्त काही वेळ लागत नाही, त्यामुळे अगदी 5 ते 7 मिनिटच याला वाफ काढून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनिटांमध्येच मासा पूर्ण व्यवस्थित असा शिजतो. कालवणाला छान अशी उकळी आली आहे. इथे मी 7 मिनिटांनी गॅस बंद केला आहे. फक्त 10 मिनिट आणि अवघड वाटणारं माशाचं कालवण अगदी झटपट तयार. अशा पद्धतीने माशाचं कालवण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता हे माशाचं कालवण मी भाकरी आणि भातासोबत सर्व केलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे लेट फूड टॉक. ओके, बाय.